नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. काय मग अभ्यासाला सुरुवात केली की नाही? तर आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड फिजिक्सच्या अभ्यासाला सुरुवात कशी करायची. आणि फिजिक्स म्हटलं की असं होतं, बाप्पा फिजिक्स खूप अवघड आहे, कसा अभ्यास करायचा, कसा अभ्यास होणार वगैरे वगैरे वगैरे. तर असं काही नसतं. फिजिक्स अजिबात डिफिकल्ट नाही आहे. असं का वाटतं आपल्याला की फिजिक्स डिफिकल्ट आहे? एकतर पहिली गोष्ट म्हणजे सायन्स घेतले हे कळल्यानंतर आजूबाजूचे 4 लोक सांगतात की फिजिक्स खूप डिफिकल्ट आहे, मॅथ्स खूप अवघड आहे, त्याचा खूप जास्त अभ्यास करावा लागतो, त्याच्यामध्ये फेल वगैरे होतात वगैरे 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 वगैरे. सो म्हणजे असं घाबरवलं जातं की तो मुलगा अभ्यास करण्याआधीच अभ्यास सोडून देतो. तर असं अजिबात करू नका. फिजिक्स अजिबात डिफिकल्ट नाही आहे. फिजिक्समध्ये पास होणं खूप इझी आहे आणि त्यातल्या त्यात फिजिक्स समजून घेणं पण खूप इझी आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन फॅक्टर कोणता असेल तर तो आहे माइंडसेटचा. म्हणजे आधीपासूनच कळलं आहे की फिजिक्स अवघड आहे, तर मग तो कसा अभ्यासणार ना आपण. सो त्याच्यामुळे असं कोणी काही सांगितलं तर अजिबात ऐकू नका. फिजिक्स खूप छान विषय आहे, खूप इझी विषय आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि कुठेही गेलात तुम्ही, जगात कुठलीही फील्ड निवडली, तुम्ही इंजिनिअरिंग करा, तुम्ही मेडिकल करा, अजून तुम्ही काही करा सायन्स फील्ड नंतर, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फिजिक्स लागणारच आहे. इवन तुम्ही बायोलॉजीवाले स्टुडंट असाल, तुम्ही म्हणाल की मला तर पुढे जाऊन MBBS करायचं आहे, BMS करायचं आहे किंवा असं काहीतरी करायचं आहे, तर माझा आणि फिजिक्सचा काय संबंध? तर आपली बॉडीसुद्धा फिजिक्स फॉलो करते. आपल्या बॉडीमधल्या बऱ्याचशा पार्ट्समध्ये, बऱ्याचशा फंक्शन्समध्ये फिजिक्स फॉलो केलं जातं. त्याच्यामुळे फिजिक्स हे प्रत्येक फील्डसाठी रिक्वायर्ड आहे. आत्ता नाही शिकलात परत शिकावं लागणारच आहे. सो बेस्ट आहे, आता वेळ आहे. फिजिक्सचे कॉन्सेप्ट्स नीट समजून घ्या आणि फिजिक्स खूप इझी आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिक्स आत्ता सध्या डिफिकल्ट वाटू शकतो तुम्हाला 11th मधून 12th मध्ये येताना. तो म्हणजे असं की बॅकलॉगमुळे. बऱ्याचदा काय होतं की 11th मध्ये जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो, एकतर 11वीचं वर्ष लहान असतं. लहान यासाठी की वर्ष सुरू होतं ऑगस्टमध्ये, संपतं लगेच फेब्रुवारी-मार्चमध्ये, आणि तेवढा वेळ सफिशियंट नाही आहे 11वीचा अभ्यास संपवण्यासाठी. ठीक आहे. मग त्याच्यामुळे 11वीचे बरेचसे चॅप्टर्स आपले राहतात, ते पूर्ण करतो आपण 12वीमध्ये. 12वीचा अभ्यास राहतो आणि अल्टिमेटली फ्रस्ट्रेशन, आणि मग कळतं की फिजिक्स अवघड आहे, होतच नाही आपल्याच्याने, मग आपण पास होऊ की नाही. सो बेसिकली हे असं होतं. त्याच्यामुळे आता जेवढा काही तुम्ही 11वीचा अभ्यास केला आहे फिजिक्सचा, जर अशी स्टेज असेल की अजिबात केला नाही आहे तर ठीक आहे, नका करू. इतका खूप जास्त मेजर संबंध नाही आहे. म्हणजे इतका असा पण संबंध नाही आहे की तुम्ही 11वीचा अभ्यास नाहीच केला तर तुम्हाला 12वी काहीच नाही समजणार, इतका संबंध नाही आहे. थोडाफार आहे, नक्कीच आहे, कनेक्शन्स आहेत, बट ते तुम्हाला समजतील थोडेफार तुम्ही जर 11वीचे बेसिक्स केले तर. ठीक आहे. सो आतापर्यंत 11वीचा अभ्यास पूर्ण नसेल झाला, ठीक आहे, नो इश्यूज. पॅरलली तुम्ही कंप्लीट करा, बट 12च्या अभ्यासाला आता सुरुवात करा. ठीक आहे. आपल्याकडे 16 चॅप्टर्स आहेत आणि 16च्या 16 चॅप्टर्स डिफिकल्ट नसतात. त्याच्यामध्ये इझी पण आहेत, मॉडरेट पण आहेत आणि अर्थात थोडेफार डिफिकल्ट पण आहेत. ठीक आहे. सो याच्यामध्ये बरेच असे चॅप्टर्स आहेत की जे प्रचंड इझी आहेत. तुम्ही जर ते चॅप्टर्स केले तर तुम्ही फिजिक्सच्या अक्षरशः प्रेमात वगैरे पडाल. बट ठीक आहे, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तर आपण सिलेबस वगैरे बघूया फिजिक्सचा काय आहे. तर असा सिलेबस आहे. मी बाजूला वेटेज पण लिहिलं आहे. पिंक कलरमध्ये जे वेटेज लिहिलं आहे ते विथ ऑप्शन तुम्हाला महाराष्ट्र बोर्डमध्ये विचारलं जातं, आणि ब्लॅक कलरमध्ये जे आहे तर ते विदाऊट ऑप्शन आहे. विथ ऑप्शन म्हणजे काय? कोणतेही 4 सॉल्व करा, कोणतेही 5 सॉल्व करा, याच्यामधलं कोणतेही काढून जेवढे सगळे प्रश्न असतात त्याला आपण म्हणतो विथ ऑप्शन. ठीक आहे. आणि ते कोणतेही 4 मिळून जो काही पेपर बनतो त्याला आपण म्हणतो विदाऊट ऑप्शन. ठीक आहे. सो आता तुम्ही ते वेटेज वगैरे रीड करू शकता. त्याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाही आहे, फक्त एवढंच की हा अंक 5 आहे आणि बाकी 4 4 4 दिसत आहेत. ठीक आहे. सो 5 आणि 4 साधारणतः वेटेज आहे विदाऊट ऑप्शनचं, आणि बाकी तुम्ही सगळं जे वेटेज आहे ते रीड करू शकता. आता आपलं जे फिजिक्स आहे त्याच्यामध्ये चॅप्टर्स कसे आहेत बघा, म्हणजे कोणते डिफिकल्ट आहेत, कोणते इझी आहेत. हे मी यासाठी सांगते की तुम्ही जर सुरुवात करणार असाल तर तुम्हाला थोडंसं इझी पडेल, किंवा असं असेल की मला फक्त इझी चॅप्टर आधी करायचे आहेत तर तुमच्यासाठी हे उपयोगी ठरेल. ठीक आहे. रोटेशनल डायनामिक्स इझी चॅप्टर आहे. न्यूमॅरिकल्स डिफिकल्ट असले तरी पण चॅप्टर समजायला इझी आहे आणि पहिला चॅप्टर आहे. सो आपण पहिल्या चॅप्टरनेच श्री गणेशा करूया. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. थोडासा मोठा चॅप्टर असला तरी पण समजायला इझी आहे, त्याच्यामुळे हा चॅप्टर नक्की करा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. अतिशय इझी चॅप्टर आहे, छोटासा आहे आणि इझी चॅप्टर आहे. मधले मी थोडे सोडलेत, ते आपण थोडे नंतर बघणार आहोत, बट सुरुवात तुम्ही अशी करू शकता. नेक्स्ट आहे करंट इलेक्ट्रिसिटी. अगेन इझी चॅप्टर, काही डिफिकल्ट नाही आहे, खूप इझी चॅप्टर आहे, आरामात होऊ शकतो आणि लगेच होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक मटेरियल्स. प्रचंड इझी, आणि तुम्हाला पेपरमध्ये पण याच्यामध्ये सेमच क्वेश्चन रिपिटेटिव्हली विचारले जातात जे PYQमध्ये आहेत ते. सो हा करणं इझी चॅप्टरमध्ये येतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे AC सर्किट्स. थोडेफार फॉर्म्युले आहेत न्यूमॅरिकलसाठी, थोडेसे थिअरम्स पण, म्हणजे थिअरम नाही, प्रूफ करण्यासाठी पण आहे, बट तरी इझी चॅप्टर आहे, समजायला पण इझी आहे. आणि काही 4-5च फॉर्म्युले आहेत जे प्रत्येक वेळी यूज केले जातात. सो त्याच्यामुळे इझी चॅप्टरमध्ये आपण ह्याला घेऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट हे जे शेवटचे 3 चॅप्टर आहेत हे आपण असं म्हणू शकतो की थिअरोटिकल चॅप्टर जास्त आहेत, न्यूमॅरिकलपेक्षा थिअरोटिकल जास्त आहेत. बाकी फिजिक्सला पण असं पाहतो की याच्यामध्ये न्यूमॅरिकल्स असणार वगैरे वगैरे वगैरे, बट याच्यामध्ये थिअरी जास्त आहे. त्यातल्या त्यात ॲटम्स आणि न्यूक्लियरवाला चॅप्टर दिसायला मोठा आहे, पण तुम्ही जर PYQs पाहिले तर
ते PYQs जे मी म्हणते कुठे पाहायचे, तर टार्गेटचं एक PYQचं बुक येतं. थोडंसं कॉस्टली आहे, बट त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे PYQs पाहायला मिळतील, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजीचे. ठीक आहे. आणि फक्त क्वेश्चन्सचं बुक घेतलं तर ते इझी आहे, पण तुम्हाला जर तर ते स्वस्त आहे. पण तुम्हाला जर क्वेश्चन्स आणि आन्सर दोघांचं बुक हवं असेल तर ते थोडंसं महाग, काहीतरी अराउंड 400च्या आसपास आहे. आणि फक्त क्वेश्चन्सचं बुक साधारणतः 200पर्यंत आहे. ठीक आहे. सो तुम्ही त्यानुसार ते चेकआउट करा ऑनलाईन थोडंफार, आणि मग तुम्हाला मिळेल ते टार्गेट पब्लिकेशनचं PYQचं बुक आहे. ठीक आहे. रेड कलरचं वगैरे त्याचं कवर आहे. सो तर याच्यामध्ये तुम्हाला PYQs पाहायला मिळतील. सो स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि न्यूक्लियाय दिसायला मोठा असला तरी पण PYQsमध्ये काहीच 4-5च क्वेश्चन्स खूपदा रिपीट होत आहेत. सो तुम्हाला तेवढेच करायचे आहेत, तेच रिपीट होतात दरवर्षी. ठीक आहे. सो त्या मानाने हा चॅप्टर इझी आहे. नेक्स्ट आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन आणि मॅटर. हा थोडासा आपण मॉडरेटमध्ये घेऊया, कारण थेरोटिकल आहे, समजायला थोडासा डिफिकल्ट जाऊ शकतो आणि थिअरी खूप जास्त आहे. सेमीकंडक्टर्स आणि डिव्हायसेस चॅप्टर इझी आहे, इझीमध्ये टाकूया. खूप जास्त काही न्यूमेरिकल वगैरे नाही आहेत, एकदम सिम्पल क्वेश्चन्स आहेत. लॉजिक गेटसारखे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला आता इव्हन माहिती नसेल तरी पण तुम्हाला अल्टिमेटली चॅप्टर वाचल्यानंतर कळेल, जे की प्रचंड इझी आहेत आणि मोस्ट ऑफ द टाइम्स त्याच्यामधले क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. सो आत्ता जे मी टिकमार्क केले हे चॅप्टर्स इझी आहेत. थर्मोडायनॅमिक्स हा चॅप्टर जरी थोडासा डिफिकल्ट असला तरी पण याच्यामध्ये PYQs जे तुम्ही पाहिले ते खूप इझी विचारले जातात आणि क्वेश्चन्स प्रचंड इझी आहेत. खूप जास्त डीपमध्ये न विचारता वरच्यावर क्वेश्चन्स येतात. तेच येतं थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ लिहा, सेकंड लॉ लिहा, 0th लॉ लिहा, 3rd लॉ लिहा. सो त्याच्यामुळे क्वेश्चन्सच्या मानाने हा चॅप्टर इझी आहे, फक्त PYQs केले तर. ओके. अगेन आहे KTG हा जो चॅप्टर आहे थोडासा आपण म्हणूया मॉडरेट लेवलवरती आहे. थोडे तुम्हाला याच्यामध्ये काय म्हणूया आपण न्यूमेरिकलसाठी फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. थेरोटिकल आहे, थोडासा इझी आहे, इंटरेस्टिंग आहे, बट तरी पण आपल्याला मॉडरेट लेवलवरती घेऊया. ऑसिलेशन्स मॉडरेट लेवलवरती आहे, सुपरपोजिशन्स पण मॉडरेटवरती. वेव्ह ऑप्टिक्स थोडासा वेळ खाणारा चॅप्टर आहे, म्हणजे थोड्याला टाईम द्यावा लागतो. इझी असला तरी पण टाईम द्यावा लागतो. सो हा मॉडरेटपेक्षा वरती येईल, थोडासा डिफिकल्ट म्हणणार नाही मी याला, बट मॉडरेटच्या वरती आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आणि इलेक्ट्रोडायनॅमिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक हे दोन्ही जे चॅप्टर्स आहेत दोन्ही पण सेमच लेवलचे आहेत. मॉडरेटवरती घेऊया आपण याला. मॉडरेट मी डिफिकल्टी लेवलनुसार नाही म्हणत आहे, बट त्याला वेळ पण द्यावा लागतो. सो त्या पण मानाने ते मॉडरेट आहेत. ठीक आहे. सो जे मी रेडमध्ये केलेले आहेत ते चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत, कारण ते इझी पण आहेत, पटकन होणारे आहेत, पटकन समजणारे आहेत आणि त्यांचं वेटेज पण बऱ्यापैकी आहे. ठीक आहे. सो यातले चॅप्टर्सनी तुम्ही सुरुवात करा फिजिक्सची, आणि मग थोडी ग्रीन चॅप्टर्सकडे या, आणि मग तुम्हाला आरामात फिजिक्सचा सिलेबस जो आहे तुम्ही टिल द एंड ऑफ द 12th कंप्लीट करू शकता. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण चॅप्टर्सबद्दल सगळी माहिती घेऊन झालेली आहे आपली. नेक्स्ट आहे गोल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता जो काही फिजिक्सचा अभ्यास करणार आहात त्याच्यामागे तुमचा गोल काय आहे. तुम्हाला बोर्डसाठी अभ्यास करायचा आहे, तुम्हाला CETसाठी करायचं आहे, नीटसाठी करायचं आहे की JEEसाठी करायचं आहे. तुम्ही म्हणाल याच्याने काय फरक पडतो, म्हणजे सिलेबस तर सेमच आहे ना. अर्थात सिलेबस सेम आहे, पण तुम्ही जर बोर्डसाठी अभ्यासणार असाल तर तुम्हाला थेरोटिकल अभ्यास करायचा आहे, म्हणजे तुम्हाला थिअरम्स लिहिता आले पाहिजेत, तुम्हाला त्याच्या मागचं ॲप्लिकेशन्स वगैरे पाठ असले पाहिजेत, कारण ते एक्झाममध्ये विचारले जातात. सो बोर्डसाठी अभ्यास करणार असाल, म्हणजे अर्थात सगळे बोर्डसाठी अभ्यास करणार आहेतच, बट तुमचा फक्त बोर्ड्सवरती फोकस आहे. तुम्हाला जर पुढे जाऊन नीट JEE यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे, तुम्हाला फक्त बोर्डसाठी अभ्यास करायचा आहे, तर तुम्हाला फिजिक्स चांगल्या पद्धतीने करावं लागेल. जर तुम्हाला BSc फिजिक्स वगैरे पुढे जाऊन करायचं असेल तर तुम्हाला तुमचे थिअरम्स माहिती असले पाहिजेत, ॲप्लिकेशन्स माहिती असले पाहिजेत, जुना जो काही थिअरोटिकल पार्ट आहे तो सगळा तुम्हाला माहिती असला पाहिजे. जर तुम्ही CETसाठी अभ्यास करणार असाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त महाराष्ट्र बोर्डचे बुक्स फॉलो करायचे आहेत, इतर काही फॉलो करायचं नाही आहे. MCQसाठी तुम्ही टार्गेट पब्लिकेशनचं ट्रिम्सचं बुक वगैरे सॉल्व करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQs पाहायला मिळतील. नीट आणि JEEसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला प्युअरली NCERTवरती फोकस करायचे आहे. दोघांचा सिलेबस जरी सेम असला तरी पण NCERTचे कॉन्सेप्ट्स तुम्हाला करायचे आहेत. महाराष्ट्र बोर्डपेक्षा जास्त तुम्हाला NCERTवरती फोकस करायचं आहे. ठीक आहे. कंपॅरिझन जर आपण केलं नीट आणि JEEमध्ये, तर नीटमध्ये फिजिक्स थोडंसं थेरोटिकल आणि इझी लेवलचं येतं. 1-2 फॉर्म्युला वापरून आन्सर काढणं इतपत येतं. अर्थात थोडं डिफिकल्ट क्वेश्चन्स पण बनू शकतात, बट आपण पॅटर्न जर डिस्कस केला दोघांच्या कंपॅरिझनमध्ये तर नीटचे क्वेश्चन्स हे थोडेसे थेरोटिकल असतात, थोडेसे आपण म्हणूया की 1-2 फॉर्म्युले यूज करून सॉल्व करण्या इतपत काही डिफिकल्ट पण असू शकतात, बट मी जनरली गोष्टींबद्दल बोलते. आणि नेक्स्ट आहे JEEबद्दल. जर आपण बघायचं म्हटलं तर JEEमध्ये क्वेश्चन्स थोडेसे जास्त ॲप्लिकेशन बेस आणि प्रॅक्टिकल असतात, थेरोटिकल क्वेश्चन्स कमी विचारले जातात. बट सध्या जर तुम्ही JEE मेन्सचा ट्रेंड बघाल तर त्याच्यामध्ये थोडंसं फिजिक्स थेरोटिकल पण येत आहे, बट ठीक आहे आपण ॲडव्हान्स आणि मेन्स दोघांबद्दल बोलतोय. सो थोडंफार फिजिक्सची लेवल हाय असू शकते JEEमध्ये. सोबतच याच्यामध्ये जे क्वेश्चन्स येतात त्याच्यामध्ये खूप जास्त फॉर्म्युलाचं ॲप्लिकेशन आहे. 3 किंवा 4 फॉर्म्युले वगैरे यूज करून याच्यामध्ये क्वेश्चन सॉल्व करायला येतात जनरली. ठीक आहे.
सो अशा पद्धतीने साधारणतः एक एक्झाम्स असतात. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर हे सिलेक्ट करायचं आहे की तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची आहे. जर तुम्ही बोर्डची तयारी करताय तर सीटची तयारी आपोआप होईल. फक्त तुम्हाला MCQs एक्स्ट्रा प्रॅक्टिस करून सॉल्व्ह करावे लागतील. जर तुम्ही नीट किंवा JEEची तयारी करताय तर अपॅरेंटली तुमची बोर्डची आणि CETची तयारी होते. फक्त तुम्हाला बोर्ड्समध्ये थोडंसं थेरोटिकल चॅप्टर्स रीड करावे लागतील कारण तुम्हाला तिची थिअरी लिहायची आहे. सो तुम्हाला नीट आणि JEEमुळे फक्त MCQचा सराव झाला असेल, बट तुम्हाला बोर्ड्समध्ये थिअरोटिकल भाग पण लिहायचा आहे आणि बोर्डचे मार्क्स पण मॅटर करतात. JEEसाठी 75% हवे आहेत. जनरल कॅटेगरीसाठी तुमच्या कॅटेगरीनुसार ते कमी जास्त होऊ शकतात, बट बोर्ड्ससाठी तुम्हाला स्पेसिफिकली काही थिअरोटिकल गोष्टी रीड कराव्याच लागतील. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फिजिक्सचा अभ्यास करताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे थिअरी समजून घ्यायची आहे. मग न्यूमेरिकल्सकडे जायचं आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला आयडियाज क्लिअर होतील. तुम्ही आधी डेरिवेशन करा, आधी न्यूमेरिकल्स करा, कसंही करा. काही लोकांना डेरिवेशन थोडेसे डिफिकल्ट जाऊ शकतात, त्यांना न्यूमेरिकल डेटा सॉल्व्ह करणं इझी वाटतं, काहींना डेरिवेशन इझी वाटतात. सो हे तुमच्यावरती आहे. बट सुरुवात थिअरीपासून करायची आहे, कॉन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत आणि मगच तुम्ही न्यूमेरिकल डेरिवेशनकडे जायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कॉन्सेप्ट समजून घेणं. थिअरोटिकल अभ्यास करणं गरजेचं आहे फिजिक्ससाठी. ठीक आहे. नेक्स्ट आहे फिजिक्समध्ये स्वतःचे नोट्स बनवायचे आहेत. कोणाकडूनही नोट्स घेण्यापेक्षा किंवा कोणाचे तरी इतरांचे नोट्स फॉलो करण्यापेक्षा स्वतःचे नोट्स बनवा. कारण आपण जेव्हा स्वतःचे नोट्स बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी नाही आहेत, ज्या गोष्टी नाही आहेत त्या तुम्हाला नोट्समध्ये लिहायच्या असतात, ज्या येतात त्या नोट्समध्ये लिहायच्या नसतात. ओके. सो ज्या गोष्टी नाही आहेत त्या तुम्हाला नोट्समध्ये मेन्शन करायच्या असतात. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे मी बऱ्याचदा बघितलं की नोट्स बनवण्यामध्ये खूप जास्त वेळ दिला जातो किंवा खूप जास्त कलरफुल वगैरे बनवले जातात. ही तुमची चॉईस आहे, बट ट्राय करा की तुमचे नोट्स कन्साइज ठेवाल आणि फास्ट म्हणजे असे बनवा की ज्याच्यामधून तुम्ही फास्ट रिकॉल करू शकता गोष्टी. अशा नोट्स बनवायच्या आहेत. फिजिक्ससाठी तुम्हाला थिअरोटिकल नोट्स पण काही बनवावे लागतील रिड्यूस फॉर्ममध्ये. असं नाही करायचं आहे की पूर्ण चॅप्टर आहे असं उतरवला नोट्समध्ये, पूर्ण पॅरेग्राफ आहे असं उतरवला, असं नाही करायचं आहे. त्या पॅरेग्राफमधल्या ज्या अशा 2 ते 3 गोष्टी ज्या तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात, ज्या तुम्हाला माहिती नाही आहेत आणि ज्या तुम्ही विसरू शकता, याच गोष्टी फक्त तुम्हाला नोट्समध्ये लिहायच्या आहेत. कारण मी अशा पण नोट्स बघितलेत की ज्याच्यामध्ये प्रचंड थिअरी लिहिलेली असते, म्हणजे इतकी की अगदी साध्या गोष्टी पण लिहिलेल्या असतात. फोर्सचं युनिट न्यूटन आहे, परत वर्क आपण जूल्सने डिफाईन करतो वगैरे, अशा म्हणजे जूल्समध्ये आपण SI युनिटने सांगतो. म्हणजे अशाही गोष्टी लिहिलेल्या असतात ज्या तुम्हाला माहिती आहे. तुम्ही 10th पर्यंत त्याचा अभ्यास केला आहे किंवा तुम्ही 11thला पण त्या गोष्टी डायमेन्शन्सच्या चॅप्टरमध्ये केलेल्या आहेत. मग त्या पुन्हा लिहायची गरज नाही आहे. सो नोट्स कन्साइज ठेवा. जितके तुम्ही शॉर्ट नोट्स बनवाल किंवा जेवढं तुम्ही कमी पेजेसमध्ये नोट्स संपवाल, फटाफट रिव्हिजनसाठी ते तुम्हाला उपयोगी पडेल आणि तुम्ही त्याने बोर पण नाही होणार. ठीक आहे. सो प्लीज कन्साइज ठेवा नोट्स. माइंड मॅप्स वगैरे बनवायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला अजून ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील, वाचावेसे वाटतील, इंटरेस्टिंग वाटतील. नेक्स्ट आहे फॉर्म्युला शीट अर्थात बनवायची आहे. मॅथ्समध्ये आपण बनवतो त्याप्रमाणे. ठीक आहे. बाय द वे मी मॅथ्सचा अभ्यास कसा करायचा याच्यावरती पण व्हिडिओ अपलोड केला आहे. आय होप तुम्ही पाहिला असेल. नसेल पाहिला तर प्लीज चेकआउट करा. नेक्स्ट आहे फोकस ऑन PYQs. जर तुम्ही कोणतीही एक्झामची प्रिपरेशन करत असाल तरी पण PYQs महत्त्वाचे आहेत. आता PYQsचा अभ्यास का करायचा, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे PYQsच्या आधारे तुम्हाला एक माहिती मिळते की तुम्ही म्हणजे कसे क्वेश्चन्स आधी विचारले गेलेले आहेत आणि तुम्ही आता कशा प्रकारच्या क्वेश्चन्सचा अभ्यास केला पाहिजे. कारण प्रत्येक वेळी पॅटर्न बदलतो एक्झाममधल्या क्वेश्चन्सचा आणि क्वेश्चन्स विचारल्या जाण्याचा पण. त्याच्यामुळे आता NCERT बेस्ड क्वेश्चन्स विचारले जात आहेत. सो तुम्हाला NCERTवरती फोकस करायचे. हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्ही PYQs रेफर कराल. ठीक आहे. सेम फॉर महाराष्ट्र बोर्ड, सेम फॉर MST CET, PYQs रेफर करा. बोर्ड एक्झामची प्रिपरेशन करताय, PYQs खूप महत्त्वाचे आहेत कारण महाराष्ट्र बोर्डमध्ये PYQs मोठ्या प्रमाणामध्ये रिपीट होतात. ठीक आहे. सो PYQs नक्की रेफर करा. प्रॉपर प्लॅन बनवायचा आहे. फिजिक्समध्ये आपल्याला क्वालिटीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे दॅन क्वांटिटी म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही खूप सारे बुक्स रेफर करण्याच्या भानगडीत नका पडू. NCERT इज द बेस्ट. जर तुम्ही NTA बेस एक्झाम देणार असाल तर नीट JEEसाठी प्रिपेअर करणार असाल तर, बोर्ड्स आणि CETवरती फोकस करणार असाल तर महाराष्ट्र बोर्डचं एकटं बुक एफिशियंट आहे. तुम्हाला इतर काही एकटं बुक सफिशियंट आहे. तुम्हाला इतर कुठल्याही बुक्सकडे जायची गरज नाही आहे. तेवढं बुक सफिशियंट आहे. सिमिलरली NCERT पण सफिशियंट आहे. तुम्हाला जर NCERTची लँग्वेज मे बी समजत नसेल कारण थोडंसं लँग्वेज इतकी इझी नाही आहे समजून घेण्यासाठी, तर तुम्ही इतर एखाद्या पब्लिकेशनचं बुक रेफर करू शकता. मेजरली जर तुम्ही नीटसाठी विचाराल तर DC पांडेमध्ये खूप छान पद्धतीने कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलेत. बुक प्रचंड मोठं आहे, बट तुम्हाला वेळ असेल तर नक्की DC पांडे फॉलो करा. नीटसाठी स्पेसिफिकली, JEEसाठी पण आहे DC पांडे, बट नीटसाठी तुम्हाला ते इझी वेमध्ये ते समजवलेले आहेत. त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट्स विथ अ लॉट ऑफ एक्झाम्पल्स. सो तुम्ही ते रेफर करू शकता. आणि क्वालिटी महत्त्वाची आहे फिजिक्समध्ये. जास्त पुस्तक रेफर करण्यापेक्षा एकच पुस्तक रेफर करा 10 वेळा. ठीक आहे. सो ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल.
रिव्हिजन इज द की. प्रॅक्टिस करणं, रिव्हिजन करणं मस्ट आहे. तुम्ही कोणताही विषय घ्या, रिव्हिजन इज द की. तुम्ही आज अभ्यास केला आणि अगदी परत 12 महिन्यांनी तुम्हाला ते आठवलंच पाहिजे असं तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत. तुम्हाला ते प्रत्येक महिन्याने किंवा एक पर्टिक्युलर पिरियडने, पर्टिक्युलर इंटरवल्समध्ये तुम्हाला ते रिवाईज केलंच पाहिजे. तुम्ही स्वतःच्या ह्याच्यानुसार एक बनवू शकता की मी आत्ता वाचलं तर मला किती दिवसांपर्यंत लक्षात राहते, मग मी कधी पुन्हा एकदा रिवाईज केलं पाहिजे, मग त्याच्यानंतर परत किती दिवस लक्षात राहते, मग कधी रिवाईज केलं पाहिजे, हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. किंवा तुम्ही आपली जी रिव्हिजनची स्ट्रॅटेजी आहे तर ती फॉलो करू शकता. जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता, बट रिव्हिजन इज द मस्ट. ठीक आहे. अगेन फिजिक्समध्ये थिओरिटिकल डेटा पण असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळ तो वाचणं गरजेचं आहे. न्यूमेरिकल डेटा असल्यामुळे तो प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स फॉलो करा किंवा सॉल्व करा. वेगवेगळ्या पब्लिकेशनचे खूप जास्त बुक्स नका यूज करू, पण जे काही तुम्ही यूज कराल बुक त्याच्यामध्ये सगळ्या पॅटर्नचे क्वेश्चन्स असले पाहिजेत, जेणेकरून सगळ्या एक्झामची तयारी तुमची होईल. ठीक आहे. माइंड मॅप्स वगैरे तुम्हाला इथे उपयोगी पडतील प्रॅक्टिस करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी, त्याच्यामुळे ते नक्की बनवा. तुम्हाला ओसवालचे जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये काही माइंड मॅप्स पाहायला मिळतील. NCERT बेस्ड माइंड मॅप्स आहेत. फिजिक्ससाठी पण आहे, केमिस्ट्रीसाठी पण आहे आणि बायोलॉजीसाठी पण आहे. म्हणजे त्याच्या PDF असतील तर मी मे बी शेअर करेन, असतील तर टेलिग्रामवरती. सो टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. नसेल तर तुम्ही सर्च करा गुगलवरती, तुम्हाला त्याचे काही माइंड मॅप्स वगैरे मिळाले तर. बट ओसवालचे माइंड मॅप्स चांगले आहेत. फॉर्म्युला पण आहे त्याच्यामध्येच आणि काही जे काही मेन थिअरीच्या गोष्टी असतात त्या पण आहेत. ओके. अगेन मिनिमाइज रिसोर्सेस कमीत कमी ठेवा आणि त्याचा मॅक्सिमम अभ्यास करा. नेक्स्ट आहे प्रॅक्टिकल नॉलेज. खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही जर रेग्युलर कॉलेज अटेंड करताय तर तुम्ही ट्राय करा की लॅब्समध्ये पण लक्ष द्याल. जर तुमचं इंटिग्रेटेड कॉलेज आहे तर मे बी तुम्हाला हे पॉसिबल नाही आहे. बट जर तुम्ही रेग्युलर कॉलेज अटेंड करताय, कॉलेजमध्ये लॅब्सला पण महत्त्व दिलं जातं, प्रॅक्टिकलला पण महत्त्व दिलं जातं आहे, तर प्लीज तिकडे कॉन्सन्ट्रेट करा, कारण ते प्रॅक्टिकल नॉलेज पण तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये उपयोगी पडणार आहे. सो लॅब्सकडे लक्ष द्या आणि फिजिक्स तुम्ही जेवढं जास्त प्रॅक्टिकली समजून घ्याल तेवढं तुम्हाला उपयोगी पडेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे हेल्थ. अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका. 12th इयर आहे म्हणून तुम्ही फिजिकल एक्सरसाइज नाही करत आहात, तुम्ही प्रॉपर डाएट नाही घेत आहे, खूप जास्त टेन्शन आहे, पाण्याचा इंटेक कमी आहे, तर हे सगळ्या गोष्टी तुमच्या हेल्थवरती अफेक्ट करतील. अल्टिमेटली तुमचे मार्क्स डाऊन होतील, तुमचे पर्सेंटेज कमी होतील, कारण हेल्थ प्रॉपर नसेल तर मग तुमचे मार्क्स पण प्रॉपरली राहणार नाहीत किंवा तुमचं माइंड पण चांगलं काम करू शकणार नाही. सो ट्राय करा की तुम्ही हेल्थवरती पण फोकस कराल आणि प्रॉपर डाएट घ्याल, प्रॉपर एक्सरसाइज कराल, पाण्याचा इंटेक वगैरे ठेवा. अगदी सगळ्या गोष्टी सोडून, हॉबीज वगैरे सोडून अभ्यास करतात असं करू नका. तुमची जे काही म्युझिकची हॉबी असेल, डान्सिंगची हॉबी आहे, सिंगिंग तुम्हाला आवडतं, म्हणजे इन शॉर्ट तुमच्या ब्रेनला रिफ्रेश करण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करा. पण अर्थात अभ्यास तुमची मेन प्रायोरिटी असली पाहिजे. बाकी तुम्ही हॉबीज वगैरे नक्की परसिव्ह करा. तुम्हाला रनिंग करायला आवडतं, बिनधास्त करा. दिवसातून अर्धा एक तास द्या तुम्ही फिजिकल एक्सरसाइजला, कारण तो वर्थ इट आहे. ठीक आहे. फिजिकल एक्सरसाइज म्हणजे ॲक्च्युअली बाहेर जाऊन खेळणं, फिरणं, चालणं या गोष्टींमध्ये येतं. फक्त बाहेर जाऊन फोनवरती गप्पा मारत बसणं हे फिजिकल एक्सरसाइजमध्ये नाही येत. ठीक आहे. सो तुम्ही जर ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व आहात, खेळण्यामध्ये असेल, स्विमिंगमध्ये असेल, सायकलिंगमध्ये असेल किंवा रनिंग, इवन वॉकिंगसुद्धा तरी पण चालणार आहे, बट तुम्ही ॲक्टिव्हली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असले पाहिजे. ठीक आहे. सो हे सगळं नक्की करा जे तुम्हाला तुमच्या हेल्थला बेटर ठेवायला हेल्प करेल आणि अल्टिमेटली तुम्हाला तुमची हेल्थ चांगली राहिल्यामुळे मार्क्स पण तुमचे वाढतील. तुम्ही इझिली कॉन्सेप्ट समजून घेऊ शकता, तुम्ही इझिली अभ्यास करू शकता. ठीक आहे. आपण कितीही डिनाय केलं तरी पण हेल्थ आणि माइंडचं कनेक्शन खूप जास्त स्ट्रॉंग असतं, त्याच्यामुळे हेल्थ चांगली असेल तर माइंड पण फ्रेश राहणार आणि अभ्यास पण चांगला होणार. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला बऱ्याचशा नवीन गोष्टी समजल्या असतील. आणि जर तुमच्या लाईफमध्ये या व्हिडिओने थोडीफार जरी व्हॅल्यू ॲड केली असेल तर प्लीज तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. मी अजून काही इम्प्रूव्ह करू शकते हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका, कारण तुमचे कमेंट्स खूप जास्त व्हॅल्युबल आहेत माझ्यासाठी आणि त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळेल अजून जास्त व्हिडिओज अपलोड करण्यासाठी. सो थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. मे बी थोडंसं एक बॅकग्राऊंड नॉईज येत असेल हॉर्नचा वगैरे, कारण सध्या टेरेसवरती आहे मी, सो हॉर्नचा वगैरे आवाज येणं साहजिक आहे, बट आय होप की तुम्ही तो इग्नोर केला असेल. सॉरी फॉर दॅट. थँक्यू सो मच अँड बाय.